आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, ठाकरे बंधूंची आता थेट राजकीय विषयावर चर्चा होण्यासाठी भेट होतीये, काय अपडेट्स आहेत सध्याचे, काय घडतंय? एक साधारणपणे 5 मिनिटांपूर्वी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि जसं तू म्हणाले की पहिली राजकीय चर्चा असं म्हणता येईल, कारण आपण आधी बघितलं याआधी कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा मोर्चाच्या निमित्तानं मेळाव्याच्या निमित्तानं भेटीगाठी झाल्या। याआधी एक प्राथमिक चर्चासुद्धा दोन भावांमध्ये झाल्याचं कळतंय। मात्र थेटपणे जागा वाटपावर चर्चा ती झाली नव्हती। मात्र या निवडणुकाने कोणत्या महापालिकांच्या निवडणुका लढवायच्या किंवा कशा प्रकारे आपण युतीमध्ये पुढे जायचं या संदर्भात या चर्चा झाल्या होत्या। मात्र आपण बघतोय जसं प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या त्याशिवाय यशवंत किल्लेदार सध्या आपल्या सोबत आहेत। यशवंत किल्लेदारजी नमस्कार। पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होतीये। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या येण्यानं काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे आणि दुसरीकडे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीच्या चर्चा करण्यासाठी भेटतायत। काय समीकरण उदयाला येतंय, काय माहिती आहे? नाही बघा, तुम्ही आता म्हणालात की पुन्हा एकदा भेटतायत। एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय, दोघं बंधू आहेत ते भेटत असतात, त्याप्रमाणे ही आजची देखील ती दोन बंधूंमधली भेट आहे। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा तुम्ही आता जे काही म्हणाल मतदार याद्या आणि हा सगळा विषय, हा विषय नाही दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या पातळीवर चालू आहे। मला वाटत नाही की आजची भेट ही केवळ त्यासाठी असेल। दोन बंधू आहेत, ते एकमेकांच्या घरी भेटीगाठी करत असतात, त्याचाच एक भाग आहे आजच्या बैठकीत, म्हणजे आजच्या भेटण्याचा असावा। पण महापालिका निवडणुकीवर दोघं थेट चर्चा करतायत अशी ही माहिती आहे। ते करतील ना, म्हणजे मी असं म्हणत नाही की ते करणार नाहीत, परंतु सद्यस्थितीत आता ती अजून ती वेळ आलेली नाहीये। दोन्ही पक्षाचे नेते, जे काही वरिष्ठ नेते आहेत ज्यांच्या मध्ये चर्चा चालू आहेत, त्या चर्चा जेव्हा अंतिम पातळीवर येतील त्याच्यानंतर ह्या दोन बंधूंकडे ते विषय जातील ना, आणि मग त्याच्यानंतर ह्या दोन बंधूंमध्ये काही चर्चा होऊन मग पुढे काही निर्णय होतील। पण म्हणजे अजूनही प्राथमिक बेसिस सगळ्या चर्चा चालू आहेत। त्या अंतिम टप्प्यातल्या चर्चा आहेत तेव्हा या दोन बंधूंमध्ये नक्कीच चर्चा होतील ना, आणि ते स्वाभाविक आहे, दोन्ही पक्षाचे प्रमुख असल्यामुळे ते अंतिम टप्प्यातल्या चर्चा दोघांमध्ये नक्की होतील। असं आहे की काँग्रेसची नाराजी आहे मनसेला सोबत घेण्यावरून, जर काँग्रेसची ही नाराजी दूर नाही झाली तर मनसेची काय भूमिका असणार आहे? नाही, हे त्या आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय या बाबतीत आम्ही अन्नभिन्न आहोत, कळलं का? आता विषय असा येतो की काँग्रेसकडे कोणत्याही पद्धतीचा प्रस्ताव आम्ही घेऊन गेलेलो नाही किंवा तेही आमच्याकडे घेऊन आलेले नाही। आता त्यांनी आघाडीत न राहण्याचं कारण स्पष्ट केलं होतं मध्यंतरी यांनी, ताई जगतापांनी, की हा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवायला पाहिजे आणि त्यांना संधी मिळायला हवी वगैरे वगैरे वगैरे। तर त्या अँगलनी, त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाने जसा आपापला निर्णय घ्यायचा आहे तसा काँग्रेस निर्णय घेण्यासाठी त्यांना तो अधिकार आहे, बरोबर? पण आणि आघाड्या युती करणं हे त्या आघाडीमधील किंवा युतीमधील जे घटक पक्ष आहेत त्यांना प्रत्येकाचा त्याचा फायदाच होत असतो। आतापर्यंतचा जो ट्रेंड पाहिला तर तो फायदा होतच आलेला आहे। त्यामुळे परंतु अंतिम निर्णय हा पक्षाचे जे वरिष्ठ आहेत तेच घेतात, त्यामुळे त्यावर वरिष्ठच बोलतील। आणि या पक्षवरिष्ठांच्या निर्णयाकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यशवंत किल्लेदारजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आता ही भेट सुरू होऊन। एकीकडे महाविकास आघाडीच्या समीकरणांची चर्चा आहे, दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे आणि तिथे ही भेट आता होतीये, काय माहिती आहे? खरं तर अनेक मुद्दे या भेटीमध्ये चर्चिले जाऊ शकतात, कारण एक तर असं आहे की मुंबई काँग्रेस स्वबळाचा नारा देते, त्यामध्ये महाविकास आघाडी सोबत मनसेला घेण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे सुरू आहेत। दुसरं म्हणजे जागा वाटपाचा मुद्दा, कारण जर 31 जानेवारीच्या आज जर निवडणुका घ्यायच्या आहेत तर लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील,
तर त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार, तर सूत्रांची माहिती आहे की मेरिटनुसार हे जागा वाटप केलं जाईल। यामध्ये जर महाविकास आघाडी सोबत राहिली आणि काँग्रेस सुद्धा मनसे, ठाकरे आणि काँग्रेस आणि त्यासोबतच शरद पवार गट हे जर सगळे सोबत राहिले तर साधारणपणे 50 जागा या काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। आणि त्यामुळे कशा प्रकारे पुढे या युती संदर्भात जायचं जागा वाटप, कारण जागा वाटप करताना असे अनेक जागा आहेत जिथे ठाकरेंची सेना आणि मनसे या दोघांची ताकद आहे। आपण याआधी बातमी दाखवली होती की एक सर्वे मनसेकडनं करण्यात आला, त्यामध्ये साधारणपणे 125 जागांवर उमेदवार मनसेकडून दिले जाऊ शकतात आणि त्यातल्या मग किती जागा ठाकरेंची शिवसेना ही मनसेकडे या युतीमध्ये सोडणार, या सगळ्या गोष्टी या आजच्या बैठकीमध्ये चर्चेला जाऊ शकतात। काही नेत्यांवर म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातली काही नेते आहेत ज्यामध्ये अनिल परब आहेत, त्याशिवाय आपण बघितलं वरुण सरदेसाई आहेत, इकडनं बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, या सगळ्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे जागा वाटपाची आणि प्राथमिक चर्चा या सगळ्या नेत्यांमध्ये सुरू आहे। जसं आता यशवंत किल्लेदार म्हणाले की जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, मात्र ती अंतिम टप्प्यात आलेली नाहीये आणि जिथे जागांचा तिढा असेल किंवा एकाच जागेवर दोन्ही पक्ष क्लेम करत असतील तेव्हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे तो तिढा सोडवणार आहेत। मेरिटनुसार हे जागा वाटप होईल, जिथे ज्यांचा चांगला उमेदवार असेल त्या ठिकाणी ती जागा त्या पक्षाला दिली जाईल। मात्र यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांचा आहे आणि शरद पवार सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळे या सगळ्याची चर्चा आजच्या या सगळ्या बैठकीमध्ये होऊ शकते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रारूप मतदार यादीतील घोळ, कारण ज्या प्रकारे दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली होती, जोपर्यंत मतदार यादीतील घोळ पूर्णपणे मुक्त होत नाही किंवा यावर निवडणूक आयोग पूर्णपणे कारवाई करत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर 11 लाख दुबार मतदार मिळत आहेत आणि त्यामुळे दोन्ही पक्ष आक्रमक होऊन हा मुद्दा उपस्थित करतात। यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला, मग मनसेचा कार्यकर्ता, ठाकरेंची शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, यांना घरोघरी जाऊन दुबार मतदार नेमके कुठे कुठे आहेत आणि त्यांची कशा प्रकारे त्यांना त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार, हे सगळे मुद्दे आजच्या या बैठकीमध्ये चर्चेले जाणार आणि पुढची भूमिका ही दोन बंधू ठरवणार आहेत। त्यामुळे काँग्रेस जर स्वबळावर लढत असेल तर ठाकरे बंधूंच्या युतीची पुढची रणनीती काय असणार यावर तर चर्चा होईल। मात्र जागा वाटप जे प्राथमिक खरं तर फेऱ्या सुरू आहेत चर्चेच्या, त्यामध्ये आता पुढे नेमकं कसं जायचं, पुढची रणनीती, कोणते मुद्दे चर्चेले जाणार यावर सुद्धा ठाकरे बंधू आजच्या या बैठकीमध्ये चर्चा करतील असं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.